मुंबईमधली महत्त्वाची अपडेट प्रभाग क्रमांक 185 मधून भाजपच्या रवी राजा यांचा पराभव झालेला आहे। भाजपचे उमेदवार रवी राजा 185 या प्रभाग क्रमांकामधून त्यांचा पराभव झालेला आहे। भाजपचे उमेदवार होते रवी राजा, मात्र त्यांना निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागतंय। 185 मधल्या प्रभाग क्रमांकामध्ये आपण अपडेट पाहतोय। विदर्भामध्ये जाऊया। विदर्भात सध्या रंगतदार लढती सुरू आहेत। नागपुरात भाजप पुन्हा स्वबळावर सत्तेत येतंय, तर दुसरीकडे अकोल्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन होऊ शकते। अकोल्यामधली ही घटना, ही अपडेट आपण पाहतोय। अमरावतीमध्ये चित्र स्पष्ट झालेलं नाही अजून। मुंबईच्या अंधेरीमधल्या प्रभाग क्रमांक 72 मध्ये मोठा गोंधळ सुरू झालेला आहे। तिथली निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे। भाजपचे उमेदवार मुंबईच्या अंधेरीमधली आपण हे दृश्य पाहतो। तिथे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी तिथल्या निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप नोंदवलाय आणि त्यांनी निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली। त्यानंतर तिथला जो निकाल आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे। तिथल्या भाजपच्या उमेदवार ममता यादव या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, मात्र या सगळ्या प्रोसेस दरम्यान 4 ईव्हीएम मशीन बंद पडल्या। इतरही काही आक्षेप घेण्यात आले, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपण पाहतोय मोठे आक्रमक झालेले आहेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सुशांत, एकूणच गोंधळाचं वातावरण मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 72 मध्ये सुरू आहे। अंधेरीमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे, त्यांनी आता मशीन चोर रिइलेक्शन गोंधळाला सुरुवात झाली आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची मागणी काय? ज्यावेळी मतदान होतं त्यावेळी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की ज्या मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत त्या बरोबर नाहीत। अर्थात त्याने ती मागणी मान्य केलं नसल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यानंतर मतमोजणी दरम्यान ममता यादव ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्या जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर असताना
त्यांचा विजय कसा होतो असा आक्षेप ठाकरे गटाच्या उमेदवारांनी घेतला आणि त्यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. जोपर्यंत पुन्हा निवडणूक घेत नाही तोपर्यंत हे मतमोजणी करू नये असं त्यांनी सांगितलंय. शेवटची फेरी बाकी होती चौथी. मात्र निवडणूक आयोग त्यांच्या निर्णयावर ठाम होतं. मात्र तरी देखील त्यांनी मतमोजणीच्या इथे गोंधळ घातला आणि त्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगाला तक्रार दिलेली आहे आणि आता निवडणूक आयोगाने त्यांची तक्रार मान्य केली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने ही मतमोजणी जी आहे ती थांबवली. अर्थात आपलं जर बघितलं असेल तर आरोप आहे लोकांचा की मशीन चोरी केलेली आहे, मशीन चोरी करूनच विजय झालेले आहेत असा आरोप आणि जो आक्रमकपणा दिसतोय तो आपण बघितला असेल तर सगळे त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते सध्या आक्रमक दिसत आहेत. या ठिकाणी 72ची निवडणूक पुन्हा घ्यावी, पुन्हा एकदा मतमोजणी व्हावी किंवा पुन्हा निवडणूकच प्रक्रिया संपूर्ण नव्याने घ्यावी अशी मागणी जी आहे त्या उमेदवार करतात आणि त्या कार्यकर्ते देखील करताना बघायला मिळतात. कस्तुरी, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. अंधेरीमधले अपडेट पाहत होतो. यानंतर जाऊया कोल्हापुरात काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या काटेकी टक्कर सुरू आहे. कोल्हापूरमधली अपडेट आपण पाहतोय. भाजप 17 आणि काँग्रेस 16 जागांवरती विजयी झालेली आहे. एका जागेचा हा फरक आहे. भाजपला 17 जागा मिळालेल्या, शिंदेच्या शिवसेनेचा 13 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. कोल्हापूरमधली अपडेट आपण पाहत होतो. यानंतर मुंबईत येऊया. प्रभाग 185 मधून भाजपचे रवी राजा 2000हून अधिक मतांनी पराभूत झालेले आहेत. भाजपचे उमेदवार आहेत ते 185 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे जगदीश थेवलपी विजयी झालेले आहेत. नवी मुंबईमध्ये काय घडते पाहूया. महामुंबई परिसरामध्ये महायुतीची घोडदौड सुरू आहे. नवी मुंबई मीरा भाईंदरमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये एकत्र लढून महायुती विजयाच्या दिशेनं वाटचाल करते. महत्वाची अपडेट आपण पाहतोय. नवी मुंबई मीरा भाईंदरमध्ये स्वबळाचा लढा देत भाजपची सरशी पाहायला मिळते. उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये टक्कर सुरू आहे. अतितटीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे कार्यकर्ते डोळे लावून बसलेले आहेत. वसई विरांमध्ये बहुजन विकास आघाडीला नवसंजीवनी मिळाली आहे. पुन्हा सत्तेच्या दिशेनं बहुजन विकास आघाडीची वाटचाल सुरू झाली आहे. भिवंडीमध्ये त्रिशंकू स्थिती झाली आहे. भाजप, सपा आणि काँग्रेसला जागा मिळत आहे. त्यामुळे नक्की कोण सत्तेत येतं हे पाहावं लागेल. पनवेलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्तेच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे. विदर्भात जाऊया. विदर्भामध्ये सध्या रंगतदार लढत सुरू आहे. नागपुरात भाजप पुन्हा स्वबळावर सत्तेत येते. त्यानंतर विदर्भामधल्या आपण अकोल्यात जाऊया. भाजप राष्ट्रवादीची मिळून सत्ता स्थापन होऊ शकते. अकोल्यामधली आपण अपडेट पाहतोय. विदर्भातल्या अजून अमरावतीमध्ये काय चित्र आहे तर चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. काँग्रेस पुढे आहे, भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अटीतटीची लढत सुरू आहे. चंद्रपुरात चित्र अजून अस्पष्ट आहे. 17 प्रभागांची मतमोजणी अजूनही बाकी आहे. नवी मुंबईतल्या कोपरखरणेमध्ये 16 पैकी 14 जागी भाजप विजयी झालेला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं भाजपनं बाजी मारलेली आहे. मुंबईत काय घडतंय पाहूया. प्रभाग 3 मध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर विजयी झालेले आहेत. दरेकरांच्या वाट्याला नगरसेवक भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर हे विजयी झालेले आहेत. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 3 मधून. मुंबईमधला वॉर्ड 173 भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर विजयी झालेल्या आहेत. भाजपच्या त्यांनी बंडखोरी केली होती. शिल्पा केळुसकर यांनी शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा पराभव केलेला आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी देण्यावरून महायुतीमध्ये देखील फिसकटलेला होता आणि त्याचाच हा निकाल आपण पाहतोय. भाजपचा बनावट एबी फॉर्म घेतल्याचं देखील समोर आलंय. मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर विजयी झालेल्या आहेत. भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर यांच्याकडून शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा पराभव करण्यात आलेला आहे. मुंबईमधल्या 208 या प्रभाग क्रमांकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी 11,614 मतांनी आघाडी घेतली आहे. आपण पाहतोय मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची. त्याचबरोबर पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या सगळ्याच निवडणुकांचे निकाल आपण क्षणोक्षणी पुढारी न्यूजवर पाहतोय. अतितटीची लढत सुरू आहे. ठाकरेंची शिवसेना मनसे एकत्र आली. त्याचबरोबर त्यांना शह देण्यासाठी भाजप आणि शिवसेना मुंबईमध्ये एकत्र आहे. 97 आणि 29 असा आकडा गाठलेला आहे. एकूणच मुंबई महापालिकेमधल्या 227 जागांपैकी 223 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत. त्यामुळे अर्थातच महायुतीनं भाजप आणि शिवसेनेनं मॅजिक फिगर गाठल्यानं मुंबई महापालिका महायुतीच्या वाट्याला गेलेली आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला कुठेतरी निराशा सहन करावी लागेल.
126 जो आकडा आहे तो भाजप आणि शिवसेना की महाराष्ट्र नवनिर्माण सेना और राष्ट्रवादी की दादर प्रभादेवी वर्लीकर और माहिम वडाला की जीत है। मेरी जीत नहीं है, उन लोग का प्यार और उन लोग का बदलाव, ये जीत के पीछे उनका कारण है और उनका प्रति प्रेम शिवसेना मनसे राष्ट्रवादी का। ये जीत आपको लगता है कि उन लोगों के गाल पे तमाचा है जो बहुत कहते थे, बुरा कहते थे या कहते थे कि अब जो है हम ही बाला साहब के आदर्शों पे चल रहे हैं, हम मराठी मानूस हैं, ये बड़े बड़े संदेश जो दे रहे थे उनके लिए एक तमाचा आप मानते हैं? मैं तमाचा नहीं, मैं भूतकाल में जाना नहीं चाहता हूँ। बाला साहब का आदर्श इससे पहले भी था, अभी भी रहेगा और अब आगे फ्यूचर में भी रहेगा। हमें काम करना है। मैं जिन्होंने बदलाव मेरे लिए दिया है उन लोगों के घर तक मेरे को पहुंचना है, उनके हर परिवार के साथ मेरे को जुड़ना है। वो समझ के उन्होंने जिस प्यार से मेरे को जिताया वो प्यार के साथ मेरे को उनके घर पे हर घर में मेरे को पहुंचना है। ये सोच के मैं आगे निकलूंगा। निशिजी, आज आपण विजयी झालेत, काय पहिली प्रतिक्रिया आपली? कारण की भरपूर काय आपण घोळ बघितला प्रचारामध्ये किंवा जेव्हा निरोप द्यायचा होता मुंबईकरांना त्याच्यामध्ये, काय नक्की म्हणतो? मी सर्व मुंबईकरांना धन्यवाद देतो, खास करून माझ्या कुटुंब म्हणजे माझं कुटुंब दादर, वळली, प्रभादेवी, माहीम, मोढाळा या लोकांनी जे माझ्यावरती प्रेम केलं आहे त्या प्रत्येक कुटुंबातल्या मतदाराला आणि प्रत्येक नागरिकाला मनापासून धन्यवाद देतो। मला भूतकाळात काही जायचं नाही आहे, पण शेवटी या मागे आदित्य साहेब, उद्धव साहेब, राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे आणि खास करून त्या शिवसेना दादर माहीम प्रभागाचे आमदार माननीय महेशदादा सावंत, सुनीलजी शिंदे, सचिन भाऊ अहिर, अजय चौधरी यामागे भरपूर यांचं माझ्या मागे पाठबळ आणि खास करून खासदार अरविंद सावंत, अनिल भाऊ देसाई यांचे आशीर्वाद सातत्याने मार्गदर्शन करत असल्यामुळे हा विजय निश्चित होता। शेवटी विजयाची हॅट्रिक खासदारपासून सुरुवात झाली, विजयाची हॅट्रिक आमदारपासून झाली आणि ती नगरसेवकापर्यंत पोहोचली। मी त्यांच्या सर्वांशी आयुष्यभर ऋणी राहील। ज्यांनी मला भरभरून प्रेम केलं, ज्यांनी मला मतदान केलं, त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचं काम मी नक्कीच करेन। निश्चित एक महत्त्वाचं की आज आपला निकाल समोर आहे, मात्र आपण मॅन्डेट जे बघतोय ते बीजेपी आणि शिंदे गुटकडे चाललेलं आहे, जे आकडेवारी सध्या समोर येत आहे। आणि काल उद्धवजींनी एक प्रश्न पण निर्माण केला होता की जे इंक लावतात आहे त्याच्यामध्ये पण घोळ आहे, जे वोटिंग मशीन होते तिथे काही बटणं प्रेस होत नव्हते, काही वोटर्स असे आहेत की मत बिना देता त्यांना घरी जावं लागलं। हो, कारण माझ्या इथे पण तेच झालं। मी तो तुम्हाला खरं सांगतो, माझ्या इथे 3 मृत इसमाचे मतदान झालं। काल तर बीप चालत नव्हती, काही मशीन्समध्ये 1-1 तास प्रॉब्लेम होता। हा प्रॉब्लेम एवढा होता की मुंबईमध्ये तो प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मतदार थोडासा कंटाळला, त्यामुळे थोडंसं बॅकफूट लावलं। पण भविष्यात ही नांदी आमची विजयाची नांदी ठाकरे कोंबडे, एकच ब्रँड मुंबईत, ठाकरे ब्रँड। धन्यवाद। महत्वाची बातमी, समाधान सरवणकर यांनी ईव्हीएम मतमोजणीवरती आक्षेप नोंदवला आणि त्यानंतर समाधान सरवणकर यांचा आक्षेप जो आपण नोंदवला गेलेला आहे तो आपण पाहतो। ईव्हीएम मतमोजणीवरती समाधान सरवणकर यांनी आक्षेप नोंदवला, त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरवणकरांचा आक्षेप फेटाळून लावलेला आहे। समाधान सरवणकर यांना निशिकांत शिंदे यांनी फटका दिलेला आहे। समाधान सरवणकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी ईव्हीएमच्या मतमोजणीवरती आक्षेप नोंदवला, मात्र त्यांनी हा जो आक्षेप नोंदवला त्या आक्षेपाला ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे अधिकृत विजयी झालेले आहेत असं उत्तर देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला। महामुंबई परिसरामध्ये महायुतीची घोडदौड अजूनही सुरूच आहे। महामुंबईमध्ये परिसरात महायुतीने घोडदौड सुरू ठेवली आहे। नवी मुंबई, मीरा भाईंदरमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे। भाजपचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या संख्येने विजयी होत आहेत। ठाणे, कल्याण, डोंबिवली यामध्ये महायुती विजयाच्या दिशेने वाटचाल करते।